नमो बुद्धाय जय भीम। चतुर्थ खंड धर्म आणि धम्म। भाग पहिला धर्म आणि धम्म। एक धर्म म्हणजे काय? धर्म हा एक अनिश्चित शब्द असून त्यास ठराविक असा एक अर्थ नाही। तो शब्द अनेक अर्थी आहे। याचे कारण धर्म हा निरनिराळ्या अवस्थातून गेलेला आहे। एका अवस्थेतील त्याचा अर्थ मागील किंवा पुढील अवस्थांमधील अर्थाशी समान नाही, तरी त्या सर्व अवस्थांसंबंधी हा एकच शब्द वापरला जातो। धर्माचा आशय कधीही निश्चित असा नव्हता, तो वेळोवेळी बदलत गेलेला आहे। वीज, पाऊस, पूर इत्यादी ज्या घटनांचे कार्यकारण भाव आदिमानवाला स्पष्ट करता येत नसत, तेव्हा त्याच्या निग्रहाच्या नावाने तो जे काही चमत्कारिक प्रयोग करी त्यांना जादू म्हणत। प्रारंभी धर्म आणि जादू ही एक रूपच होती। धर्माच्या विकासाचा दुसऱ्या अवस्थेत धर्माने विश्वास, कर्मकांड, विधी, प्रार्थना आणि यज्ञ असे स्वरूप धारण केले। परंतु ह्या गोष्टी धर्माचा मूळ गाभा नसून त्या धर्मापासून उद्भवलेल्या म्हणजे गौण आहेत। धर्माच्या केंद्रबिंदूला ज्या विश्वापासून प्रारंभ होतो तो विश्वास असा की अशी एक शक्ती आहे की जिच्यामुळे सर्व चमत्कार घडून येतात, परंतु जी आदिमानवाच्या ज्ञानसामर्थ्याच्या पलीकडे आहे। ह्या अवस्थेत जादूचे महत्त्व कमी झाले। प्रारंभी ती अज्ञात व अज्ञेय शक्ती सैतानी समजली जाईल, परंतु पुढे असे वाटू लागले की ती कल्याणकारीही आहे। ती कल्याणकारी शक्ती प्रसन्न करून घ्यावयाला आणि त्या सैतानी शक्तीला संतुष्ट करण्यासाठी विश्वास, कर्मकांड, विधी आणि यज्ञ यांची आवश्यकता भासली। यानंतर ह्या शक्तीला ईश्वर अथवा निर्माता अशी संज्ञा देण्यात आली। यानंतरच्या धर्माच्या तिसऱ्या अवस्थेत देवानेच हे सर्व जग आणि माणसा निर्माण केली अशी समजूत रूढ झाली। या अवस्थेनंतर माणसाला आत्मा आहे, तो अमर आहे आणि माणसाच्या इहलोकीच्या कर्माबद्दल त्याला देवासमोर जाब द्यावा लागणार आहे अशी समजूत रूढ झाली। धर्म विचाराचा विकास थोडक्यात वरीलप्रमाणे सांगता येईल। देवावर श्रद्धा, आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी विश्वास, ईश्वर पूजा, चुकणाऱ्या आत्म्याची सुधारणा, प्रार्थना, विधी व यज्ञ याग इत्यादीने देवाला प्रसन्न करणे म्हणजे धर्म आणि हे सर्व आशय धर्म या शब्दाने व्यक्त होतात। धम्म धर्मापासून वेगळा कसा? तथागत बुद्ध ज्याला धम्म म्हणून संबोधले तो धर्मापासून मूलतः भिन्न आहे। तथागत बुद्ध ज्याला धम्म म्हणतात तो युरोपियन धर्मवेत्ते ज्याला म्हणून संबोधितात त्याच्याशी काही अंशी समान आहे, परंतु त्या दोहोंमध्ये विशेष अशी समानता नाही। त्या दोहोंमधील भेदही अधिक आहेत। याच कारणास्तव युरोपियन धर्मवेत्ते बुद्धाच्या धर्माला म्हणून मानायला तयार नाहीत। या गोष्टींबद्दल विषाद वाटण्याचे कारण नाही। धम्माला म्हणून मानण्यात तोटा त्यांचाच आहे, त्यामुळे त्यांच्यामधील वैगुण्य स्पष्ट होते। या वादात पडण्यापेक्षा धम्माची कल्पना देऊन तो रसळेपासून कसा वेगळा आहे हे दाखवणे अधिक श्रेयस्कर ठरेल। असे म्हणतात की हा वैयक्तिक असून ज्याने त्याने तो स्वतःपुरताच मर्यादित ठेवावा, सार्वजनिक जीवनात त्यास अवसर देऊ नये। याच्या उलट धम्म हा सामाजिक आहे। मूलतः व तत्वतः तो सामाजिक आहे। धम्म म्हणजे सदाचरण, म्हणजे जीवनाच्या सर्व क्षेत्रात माणसांमाणसातील व्यवहार उचित असणे। यावरून स्पष्ट होते की मनुष्य एकटाच असला तर त्याला धम्माची आवश्यकता नाही, परंतु ज्यावेळी दोन माणसे कोणत्याही संबंधाने एकत्र येतात तेव्हा त्यांना आवडो अगर न आवडो धम्म हा पाहिजेच, त्यापासून सुटका व्हायची नाही। दुसऱ्या शब्दात तीन सांगायचे म्हणजे समाज धम्माशिवाय असू शकत नाही। समाजाला खालीलपैकी कोणता तरी एक पर्याय पसंत करावा लागतो। समाज वाटेल तर शासनाचे साधन म्हणून धम्माची निवड करणार नाही, कारण शासनाचे साधन म्हणून जर ते नसेल तर धम्माला अर्थ राहत नाही। असा समाज अराजकचा मार्ग स्वीकारेल। दुसरा पर्याय म्हणजे समाज पोलीस म्हणजेच हुकुमशाही याचीच शासनासाठी निवड करू शकेल। तिसरा पर्याय म्हणजे समाज धम्माबरोबरच धम्माचे पालन जिथे होत नाही तेथे दंडाधिकारीचाही स्वीकार करू शकेल। अराजक आणि हुकुमशाही या दोन पर्यायात स्वातंत्र्याचा नाश होतो। फक्त तिसऱ्या पर्यायात स्वातंत्र्य टिकू शकते। ज्यांना स्वातंत्र्य म्हणजे त्यांनी धम्माचा स्वीकार केला पाहिजे। धम्म म्हणजे काय आणि धम्माची आवश्यकता काय? बुद्धांच्या मतानुसार धम्मामध्ये प्रज्ञा आणि करुणेचा समावेश होतो। प्रज्ञा म्हणजे काय आणि तिची आवश्यकता का असावी? प्रज्ञा म्हणजे निर्मक समाज, जाण, बुद्धी, खुल्या समजुतीला जागा राहू नये म्हणून तथागत बुद्धांनी प्रज्ञेला आपल्या धम्माच्या दोन कोनशिलांपैकी एक कोनशिला इतके महत्त्व दिले।
करुणा म्हणजे काय आणि करुणेची आवश्यकता काय? करुणा म्हणजे प्रेम. करुणेशिवाय समाज जगू शकत नाही किंवा त्यांची उन्नती होऊ शकत नाही. म्हणूनच बुद्धाने करुणेला आपल्या धम्मात दुसऱ्या कोणशिले इतकेच महत्त्व दिले आहे. ही झाली बुद्धाच्या धम्माची व्याख्या. धर्माच्या व्याख्यापेक्षा धम्माची व्याख्या किती वेगळी आहे. बुद्धांची धम्माची व्याख्या अगदी प्राचीन असली तरी ती आधुनिक युगाला जुळणारी वाटावी अशी आहे. ती जितकी पुरातन तितकीच अभिनव आहे. ती कोणापासूनही उसने घेतलेली नाही तरीसुद्धा सत्य आहे. प्रज्ञा आणि करुणेचा अपूर्व मिश्रण म्हणजेच तथागत बुद्धांचा धम्म. धर्म आणि धम्म यामध्ये अशा प्रकारे महद अंतर आहे. 3. धर्माचे प्रयोजन आणि धम्माचे प्रयोजन. धर्माचे प्रयोजन काय? धम्माचे प्रयोजन काय? ती प्रयोजने एकच आहेत का भिन्न आहेत? या दोन प्रश्नांची उत्तरे बुद्धांच्या सुन्नखत आणि पोट्टपाद या ब्राह्मणांबरोबर झालेल्या संवादात आढळतात. एकदा तथागत मल्लांच्या अनुपीय या नगरात विहार करीत होते. त्या प्रसंगी एके दिवशी अगदी सकाळ चिवरे धारण करून हातात अन्नदान पात्र व दुसरे चिवर घेऊन त्यांनी अन्नदान स्वीकारण्याकरता नगरात प्रवेश केला. रस्त्यात त्यांना असे वाटले की अन्नदान स्वीकारण्याकरता इतक्या सकाळी जाणे योग्य नाही, म्हणून ते परिवारजक भगवा याच्या आश्रमात त्याला भेटण्यास गेले. तथागतांना पाहून भगवा उठला आणि अभिवादन करून म्हणाला, तथागत या, आसनावर बसावे. तथागत स्थानपन्न झाल्यावर भगव एक लहान आसनावर बसला आणि तथागतांना म्हणाला, काही दिवसांपूर्वी सुन्नखत लिच्छवी माझ्याकडे येऊन म्हणाला, मी अलीकडे तथागतांचे शिष्यत्व सोडले असून त्यांचा शिष्य म्हणून त्याचकडे राहत नाही. सुन्नखताचे म्हणणे खरे आहे का? तथागतांनी उत्तर दिले, होय, सुन्नखत लिच्छवी जे म्हणतो ते खरे आहे. भगव बऱ्याच दिवसांपूर्वी सुन्नखत लिच्छवी मला भेटला आणि म्हणाला, महाराज, मी आता तथागतांना सोडत आहे. येथून पुढे मी तुमचा शिष्य राहणार नाही. जेव्हा सुन्नखत तथागतांना असे म्हणाला, त्यानंतर तथागताने त्याला विचारले, सुन्नखत, तू बरोबर राहा आणि शिष्य हो, असे तथागत कधीतरी तुला म्हणालो होतो काय? सुन्नखताने तथागतांना उत्तर दिले, नाही, तुम्ही कधीच तसे मला सांगितले नाही. तथागताने त्याला विचारले, आणि तू तरी असे कधी म्हणाला होतास काय की शिष्य म्हणून मी तथागतांच्या छत्राखाली राहीन? नाही, तथागत नाही. नंतर तथागताने त्याला विचारले, जर तथागताने तुला सांगितले नव्हते आणि तूही विचारले नव्हतेस तर मग सोडून जाण्याची भाषा तू करतोस, याचा अर्थ काय? वेड्या, यात दोष तुझा की तथागतांचा? पण तथागत, आपण सामान्य माणसाच्या शक्तीबाहेर असे चमत्कार मला करून दाखवित नाही. सुन्नखत बोलला, अरे सुन्नखत, तथागत तुला असे कधीतरी म्हटले होते काय की तू तथागतांचा गुरु म्हणून स्वीकार कर आणि तथागत तुझ्यासाठी असामान्य चमत्कार करून दाखवतील? नाही तथागत, तुम्ही असे कधीच आश्वासन दिले नव्हते. तू कधीतरी आपला असा विचार तथागतांजवळ व्यक्त केला होतास काय की मी तथागतांचे शिष्यत्व स्वीकारेन, कारण तसे केल्यास ते असामान्य चमत्कार करून दाखवतील? नाही तथागत, नाही. जर तथागत असे बोलले नसतील आणि तूही तसा बोलला नसशील तर वेड्या माणसा, तथागतांना सोडून जाण्याचा तुझ्या भाषेचा अर्थ काय? तुला असे वाटते काय की तथागतांच्या धम्माचे प्रयोजन असामान्य चमत्कार करून दाखवणे अथवा न दाखवणे हा आहे? तथागतांच्या धम्माचा उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो, हा नाही काय? तथागत असामान्य चमत्कार करून दाखवतील अथवा नाही, परंतु तथागतांच्या धम्माचा उद्देश धम्मानुसार जो आचरण करतो त्याचा दुःखाचा परिहार होऊ शकतो, हा आहे. सुन्नखत, जर धम्माच्या उद्देशाच्या दृष्टीने पाहता असामान्य चमत्कार केले की न केले तरी त्याचे महत्त्व नाही, तर मग तुला चमत्काराच्या प्रदर्शनाचे एवढे महत्त्व का वाटते? पहा मूर्ख, या सर्व प्रकारात दोष तुझ्याकडेच येतो. तथागत, परंतु आपण मला वस्तू जातीचा आरंभ कसा झाला याचा साक्षात्कार घडवीत नाही. सुन्नखत, तथागत तुला कधीतरी असे म्हटले होते काय की तू तथागतांचा शिष्य हो आणि तुला तथागत वस्तू जातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडवतील? नाही तथागत, नाही. किंवा तू तरी तथागतांचा असे कधी म्हणाला होतास काय की तुम्ही मला वस्तू जातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडवा म्हणजे मी तुमचा शिष्य बनेन? नाही तथागत, नाही. जर तथागतांनीही तुला असे आश्वासन दिले नव्हते आणि तूही तशी मागणी केली नव्हतीस, मग हे वेड्या माणसा, तथागतांना सोडून जाण्याची भाषा करतोस याचा अर्थ काय?
माणसाचे पाप नाहीसे करण्यासाठी वस्तुजातीचा आरंभाचा साक्षात्कार घडवणे अथवा न घडवणे हे तथागतांच्या धम्माचे प्रयोजन आहे असे तुला वाटते काय? तथागतांच्या धम्माचा उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो हे नव्हे काय? तथागतांनी मनुष्य प्राणी मात्रांच्या आरंभाचा साक्षात्कार घडविला अथवा न घडविला तरी तो तथागतांच्या धम्माचा उद्देश नाही. तथागतांच्या धम्माचा उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करील तो आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो हे आहे. सुन्नखत जर धर्माच्या उद्देशाच्या दृष्टीने मनुष्य प्राणी मात्रांच्या आरंभाचा साक्षात्कार घडविला व न घडविला हे जर महत्त्वाचे नाही तर मग तुला तरी त्या साक्षात्काराची आवश्यकता काय आहे? या संवादावरून स्पष्ट होते की धर्म ह्या कल्पनेत प्राणी मात्रांच्या आरंभाचा साक्षात्कार ह्याला महत्त्व आहे. धम्माच्या कल्पनात ते नाही. 2. धर्म आणि धम्म यामधील इतर भेद तथागत आणि पोट्टपद यांच्यातील संवादात व्यक्त झाले आहेत. एकदा तथागत श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जैतवनातील आरामात विहार करीत होते. त्या समयी पोट्टपद नावाचा परिव्राजक राणी मल्लिकेने तत्वदर्शनावरील वादविवादासाठी जो एक प्रासाद तयार केला होता तेथे राहत होता. त्याच्याबरोबर त्याचे 300 अनुयायांचा जथ्था होता. तथागत आणि पोट्टपद या दोघांमध्ये एका प्रसंगी खालील संवाद घडून आला. पोट्टपद म्हणाला, जग शाश्वत आहे काय आणि ते शाश्वत आहे आणि इतर सर्व तत्संबंधी मते चुकीचे आहेत असे आपले म्हणणे आहे काय? पोट्टपद या विषयावर तथागतांनी काहीच मत व्यक्त केले नाही. यानंतर पोट्टपदाने तथागतांना खालील प्रश्न विचारले. जग शाश्वत नाही काय? जग शांत आहे काय? जग अनंत आहे काय? ज्याला सत्य सापडले आहे त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे काय? ज्याला मरणोत्तर अस्तित्व नाही काय? त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे आणि नाही असे आहे काय? त्याला मरणोत्तर परत अस्तित्व नाही अथवा त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही असे नाही. या प्रत्येक प्रश्नाला तथागतांनी एकच प्रकारचे उत्तर दिले. पोट्टपद या विषयावर तथागतांनी आपले मत व्यक्त केलेले नाही. या विषयावर तथागतांनी का मत व्यक्त केले नाही? कारण या प्रश्नांच्या उत्तरापासून काहीच लाभ नाही. त्याचा धम्माशी संबंध नाही. ते सदाचरणाच्या कोणत्याही घटकाला उपकारक नाही. त्यापासून अनासक्ती, रागद्वेषापासून मुक्ती, शांती, शमन, सत्यज्ञान, अष्टांग मार्गाचा उच्चतर अवस्थांचे ज्ञान किंवा निर्वाण साधत नाही. म्हणूनच तथागतांनी यावर आपले मत व्यक्त केलेले नाही. मग तथागतांनी निश्चित असे काय केले आहे? पोट्टपदा, तथागतांनी दुःख म्हणजे काय, दुःखाचे कारण काय, दुःखाचा निरोध म्हणजे काय आणि दुःखाचा निरोध कसा साधता येईल हे स्पष्ट केलेले आहे. तथागतांनी हे तरी का स्पष्ट केले? पोट्टपद, कारण त्यापासून लाभ आहे. तो धम्माचा विषय आहे. सदाचरण, अनासक्ती, रागद्वेषापासून मुक्ती, शांती, क्षमन, सत्यज्ञान, अष्टांग मार्गातील उच्चतर अवस्था संबंधी दृष्टी आणि निर्वाण साधता येते. म्हणूनच तर तथागतांनी दुःख, दुःखाचे कारण आणि दुःख निरोधाचे साधन या संबंधी विधान केले आहे. या संवादात धर्माचा विषय आणि धम्माचा विषय या दोहोंचे स्वरूप स्पष्ट झाले आहे. ते दोन विषय एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत. धर्माचे प्रयोजन जगत प्रारंभाचे स्पष्टीकरण आणि धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचना ही आहेत. 4. शिलाचरण म्हणजेच नीती आणि धर्म. नीतीचे धर्मात स्थान कोणते? वस्तुतः धर्मात नीतीला स्थान नाही. धर्माचे विषय म्हणजे देव, आत्मा, प्रार्थना, पूजा, कर्मकांड, विधी, समारंभ आणि यज्ञ हे होत. एका माणसाच्या दुसऱ्या माणसाशी संबंध येतो तेव्हा त्या नीतीला प्रारंभ होतो. शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच धर्मात नीतीचा समावेश होतो व नीतीचे धर्मात दुय्यम स्थान आहे. धर्म हा एक त्रिकोण आहे. आपल्या शेजाऱ्याशी चांगुलपणे वागा, कारण तुम्ही दोघेही परमेश्वराची लेकरे आहात. ही धर्माची विचारसरणी आहे. प्रत्येक धर्म नीती शिकवतो, परंतु नीती ही काही प्रत्येक धर्माची मूळ नव्हे. नीती रेल्वेच्या इंजिनाला जोडलेला एक डब्बा आहे. वेळ पडेल त्याप्रमाणेच तो त्याला जोडता किंवा त्यापासून सोडविता येतो. धर्माच्या व्यवहारात नीतीचे कार्य हे सहजतेने घडणारे आणि प्रासंगिक आहे. म्हणून नीती हा धर्मात प्रभावशाली ठरत नाही. 5. धम्म आणि नीती.
धम्मात नीतीचे स्थान कोणते? याचे साधे उत्तर म्हणजे नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती. दुसऱ्या शब्दात बोलायचे म्हणजे धम्मात जरी देवाला स्थान नाही तरी त्याचे स्थान नीतीने पटकवलेले आहे. धम्मात प्रार्थना, तीर्थयात्रा, कर्मकांड, विधी अथवा यज्ञ याग यांना स्थान नाही. नीती हे धम्माचे सार आहे, त्याशिवाय धम्म नाही. धम्मात माणसाने माणसावर प्रेम केलेच पाहिजे. यातूनच नीतीचा उगम होतो. त्यासाठी देवाच्या आज्ञाची आवश्यकता नाही. देवाला संतुष्ट करण्यासाठी काही माणसाने नीतिमान व्हायचे असे नाही, तर स्वहितासाठीच माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे. 6. केवळ नीती पुरेशी नाही, ती पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे. वस्तू पवित्र केव्हा ठरते? ती वस्तू का पवित्र ठरते? प्रत्येक प्राथमिक अथवा विकसित समाजाच्या काही वस्तू अथवा समजुती पवित्र मानल्या जातात व काही अपवित्र मानल्या जातात. जेव्हा वस्तू अथवा समजूत पवित्रेच्या अवस्थेला पोहोचते तेव्हा तिचे उल्लंघन करता येत नाही, किंबहुना तिला स्पर्शही करता येत नाही. असे करणे निषिद्ध समजले जाते. याच्या उलट ती वस्तू आणि अथवा समजूत अपवित्र म्हणजे पवित्र्याच्या क्षेत्राबाहेरची असते. तिचे उल्लंघन केले तरी चालते. म्हणजे अशा अपवित्र वस्तू अथवा समजुती याच्या विरुद्ध वागताना मनात भय अथवा विवेकबुद्धीची टोचणी उद्भवत नाही. जे पवित्र ते मंगल होय. त्याचे उल्लंघन केले म्हणजे धर्मबाह्य वर्तन ठरते. एखाद्या वस्तूला पावित्र्य का दिले जाते? प्रस्तुत विषयाच्या अनुरोधाने प्रश्नांचे क्षेत्र मर्यादित करण्यासाठी असा प्रश्न विचारता येईल की नीतीला पावित्र्य का दिले गेले? नीतीला पावित्र्य देण्यात 3 घटक कारणीभूत झाले असावेत. पहिला घटक म्हणजे श्रेष्ठांचे संरक्षण करण्याची सामाजिक हिताच्या दृष्टीने आवश्यकता. या प्रश्नांची पार्श्वभूमी जीवन कलह आणि जीवन संघर्षात योग्यतम माणसे टिकून राहिली पाहिजेत या सिद्धांतात आहे. ह्या प्रश्नांचा विकासवादाशी संबंध आहे. हे सर्वश्रुतच आहे की मानव समाजाचा विकास जीवन संघर्षामुळे घडला, कारण प्रारंभिक युगात अन्नसामुग्री अतिमर्यादित होती. हा संघर्ष अत्यंत भयानक स्वरूपाचा होता. निसर्गाचे दात आणि नखे रक्तलांछित आहे असे म्हणतात. या भयानक रक्तरंजित संघर्षात योग्यतम तेच टिकाव धरू शकतात. ही समाजाची अगदी प्रारंभीची स्थिती झाली. प्राचीन काळी केव्हा तरी आणि कोणीतरी असा प्रश्न उपस्थित केला असेल की जो सर्वात अधिक शक्तिमान तोच योग्यतम आहे का? किंवा जो अत्यंत दुर्बल आहे त्याला संरक्षण दिले तरी परिणामी समाजाचे हेतू आणि साधावायला तोच अधिक योग्य ठरणार नाही काय? तत्कालीन सामाजिक स्थितीने त्याचे उत्तर होकारार्थी दिलेले असते. नंतर असा प्रश्न उद्भवतो की कमजोर माणसाचे संरक्षण करण्याचा मार्ग कोणता? जे योग्यतम म्हणजे सर्वात अधिक शक्तिमान आहेत त्यांच्यावर काही निर्बंध घातल्याने ते शक्य होणार आहे. याच उत्तरात नीतीचा उगम आणि आवश्यकता सामावलेली आहे. प्रारंभी हे निर्बंध योग्यतम माणसाने लागू केल्यामुळे ते पवित्र मानण्याची आवश्यकता होते. यापासून होणारे परिणाम फार गंभीर स्वरूपाचे आहेत. पहिला प्रश्न असा निर्माण होतो की सामाजिक स्वरूप धारण केल्याने नीती असामाजिक तर होत नाही ना? चोरांमध्ये आपापसात नीती नसते असे नाही. व्यापाऱ्यातही आपापसात नीती असते. एका जातीच्या माणसात आपापसात नीती असते. दरोडेखोरांच्या टोळीतही आपापसात नीती असते. परंतु या नीतीचे स्वरूप वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच क्रियाशीलता निर्माण करणारी असते. ही नीती म्हणजे एका विशिष्ट समूहाच्या हिताचे संरक्षण करण्यापुरतीच मर्यादित, म्हणजे संपूर्ण समाजहित विरोधक असते. या प्रकारच्या नीतीतील वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच क्रियाशीलता ही तिचे संपूर्ण समाजविरोधक रूप अगदी उघडी करतात. जेव्हा जेव्हा एखादा विशिष्ट समूह आपला स्वार्थ राखण्यासाठी नीती पाळतो तेव्हा त्या नीतीचे संपूर्ण समाजविरोधक रूप स्पष्ट होते. अशा प्रकारे होणाऱ्या समाजातील समूह संघटनांचे परिणाम दूरगामी असतात. जर समाज असा परस्पर विरोधक समूहांचा बनला तर तो समाज असंघटित व विभागलेला राहील. असंघटित व विभागलेल्या समाजापासून जे भय उद्भवते ते हे की तो आपल्यासमोर भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मापदंड ठेवतो आणि सर्वमान्य आदर्श आणि सर्वसामान्य मूल्यमापनाचे मानदंड नसल्यास सर्व समाज हा मिळते जुळते घेणारा असा एकजिन्सी राहत नाही. असे भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मानदंड रूढ असलेल्या समाजात व्यक्तीला आपल्या विचारात सुसंगती राखणे अशक्य होते. न्याय व आपल्या संख्याबलाचा विचार बाजूला ठेवून भरमसाठ हक्क सांगणाऱ्या समूहाच्या वर्चस्वावर जो समाज आधारलेला असतो त्या समाजात संघर्ष हा अटळ असतो.
अशा प्रकारच्या संघर्षाला खीळ घालण्यासाठी सर्वांना पवित्र वाटणाऱ्या अशा सर्वसामान्य नीती नियमांची आवश्यकता असते. तिसऱ्या एका कारणास्तव नीती पवित्र आणि सर्वव्यापक असण्याची आवश्यकता आहे, आणि ते म्हणजे व्यक्तींच्या विकासाला संरक्षण देण्यासाठी. जीवन संघर्षात अथवा समूह शासनात व्यक्तीचे हित हे सुरक्षित नसते. व्यक्तीला ज्या समाजात सर्वसामान्य ध्येय आणि सर्वसामान्य आदर्श यांना सार्वत्रिक मान्यता असते, त्या समाजात जी मानसिक सुसंगती साधता येते ती जो समाज समूहात विभागलेला असतो त्यात साधता येत नाही. समूहाप्रमाणे आदर्श आणि ध्येय भिन्न असले की समाजातील व्यक्तींचे विचार भरकटतात आणि समाज व्यवहाराकडे साकल्याने पाहण्याची दृष्टी सुसंगत राहू शकत नाही, ते विकृत होते. दुसरे की समूह व्यवस्थेमुळे पक्षपातीपणा वाढतो आणि न्याय मिळत नाही. समूह व्यवस्थेमुळे समाजाचे वर्गप्रधान थर बनतात. जे मालक असतात ते मालकच राहतात आणि जे दास्यात जन्मास येतात ते दासच राहतात. धनी ते धनीच राहतात, कामगार ते कामगारच राहतात. अधिकार संपन्न हे अधिकार संपन्नच राहतात आणि गुलाम ते गुलामच राहतात. याचा अर्थ असा की अशा व्यवस्थेत स्वातंत्र्याचा लाभ काही थोड्यांना होतो, सर्वांना होत नाही. अल्पसंख्याकांना समतेचा लाभ होतो, बहुसंख्यांना मात्र त्यापासून वंचित राहावे लागते. यावर उपाय काय? यावर उपाय म्हणजे बंधुता. ही सर्वत्र प्रभाव पाडणारी शक्ती आहे. बंधुता म्हणजे काय? बंधुता मानवामानवातील भ्रातृभाव म्हणजेच नीती. म्हणूनच तथागत बुद्धाने शिकवले, धम्म म्हणजे नीती, आणि धम्म पवित्र आहे तशीच नीती ही पवित्र आहे. नमो बुद्धाय. जय भीम.